आणि एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवारांना चांगलंच सुनावलंय। कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये कधीही भेदभाव केला नाही। सत्तेत असताना अजित पवारांना अनेक मंत्रिपदं दिली। एवढं सगळं होऊनही पक्षात आपल्याला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे, असंही पवारांनी अजित पवारांना सुनावलंय। तसंच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी 2004 पासूनच आग्रही होते, असंही पवारांनी या मुलाखतीत म्हटलंय। दरम्यान शरद पवारांनी मुलाखतीमध्ये अजित पवारांवरती नेमकी काय टीका केली आहे आपण पाहूया। कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया आणि पुतणे अजित मध्ये मी कधीही भेद केला नाही। अजित पवारांना पक्षाने काय कमी दिलं? उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद अशी वेगवेगळी पदं दिली। मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही होते। काँग्रेस बरोबर जाण्यास पटेल यांनी विरोध केला, तरीही यूपीए सरकारमध्ये मी त्यांच्यावर नागरी हवाई उड्डाण खातं सोपवलं होतं। 2004 मध्ये भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती। 2004 मध्ये अजित पवार नौखे असल्याने सीएम पदाची जबाबदारी त्यांना दिली नाही। आणि आज मुलाखतीमध्ये पवारांनी मोदींवरही टीका केली आहे। मोदींवर टीका करताना शरद पवार काय म्हणाले तेही आपण पाहूया। यूपीएच्या काळात काँग्रेसचे काही मंत्री आणि मोदी यांच्यामध्ये कटुता होती। तेव्हा गुजरातशी संबंधित प्रश्नांच्या संदर्भात मोदी नवी दिल्लीतल्या माझ्या निवासस्थानी नेहमी येत असत। गुजरातमधील शेती आणि अन्य प्रश्नांच्या संदर्भात मी तेव्हा मोदी यांना मदत करीत असे। त्यातून काँग्रेसच्या मंत्र्यांची नाराजीही मी ओढवून घेतली होती। मोदी यांना तेव्हा अमेरिकेने व्हिसा नाकारला होता। मी इस्रायलला जाणार याची माहिती त्यांना कळली। सरकारी शिष्टमंडळात त्यांचा समावेश करावा म्हणून त्यांनी मला विनंतीही केली होती। त्यानुसार मोदी आणि वसुंधरा राजे यांचा दौऱ्यामध्ये समावेश केला होता। त्यातूनच माझं बोट पकडून राजकारणात आलो वगैरे मोदी सांगतात, पण त्यात काही तथ्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।